अष्टप्रधान मंडळ, डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, सत्तेचं विकेंद्रीकरण. सर्व निर्णय तुम्हीच का घेताय? जर तुमचा बिझनेस तुमच्याशिवाय एक दिवसही चालू शकत नसेल तर तुम्ही मालक नाही तर नोकर आहात. महाराजांनी स्वराज्य एकट्याने नाही तर अष्टप्रधान मंडळाच्या मदतीने चालवलं. आज आपण शिकणार आहोत सत्तेचं विकेंद्रीकरण, जे तुमच्या बिझनेसला स्केलेबल बनवेल. महाराजांनी स्वराज्यासाठी 8 वेगवेगळ्या खात्यांची निर्मिती केली. पेशव्यांकडे प्रशासन, अमात्यांकडे वित्त, तर सरनौबतांकडे सैन्य. महाराजांनी या प्रधानांकडे अधिकार दिले आणि जबाबदारी. यामुळे महाराज मोहिमेवर असतानाही स्वराज्याचा कारभार विनासायास सुरू राहायचा. आजच्या भाषेत सांगायचं तर तुम्ही तुमच्या कंपनीत डिपार्टमेंटल हेड्स नेमा. सेल्स, मार्केटिंग आणि ऑपरेशनसाठी तज्ज्ञ माणसं ठेवा. त्यांना त्यांचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्या. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ करणं सोडता तेव्हाच तुमचा बिझनेस खऱ्या अर्थाने वाढू लागतो. एकटा माणूस दुकान चालवू शकतो, पण साम्राज्य उभं करण्यासाठी टीमला अधिकार द्यावे लागतात. लीडरचं काम करणं नाही तर काम करून घेणारी सिस्टीम तयार करणं हे आहे. तुम्ही तुमच्या टीमला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देता का? कमेंटमध्ये नक्की सांगा.